धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथे मार्गशीर्ष त्रयोदशी निमित्त आयोजित करण्यात आलेला 2 दिवसांचा अखंड भजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान तणाजी झोपडी येथे 48 तास अखंड सुरू असलेल्या या भजन मंडळीत हजारो भाविक सहभागी झाले होते। धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली गावात असलेले श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान तणाजी झोपडी येथे मार्गशीर्ष त्रयोदशी निमित्त 2 दिवसांचा अखंड भजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। बुधवारी पहाटेच्या चौघड्यापासून अवधूत भजनाची मांड बसवून जागरणास सुरुवात करण्यात आली। तब्बल 48 तास अखंड भजन सुरू होते। भजन, नामस्मरण आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। गुरुवारी महाराजांच्या विधिवत पूजनानंतर सामूहिक आरती करण्यात आली। त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। कावली येथील श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान तणाजी झोपडी हे अवधूत महाराजांचे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी येथे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात। यंदाही मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आयोजित अखंड भजन सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे प्रमुख माधव शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। शांतता, भक्ती आणि अध्यात्माने नटलेला हा सोहळा भाविकांसाठी श्रद्धा आणि समाधान देणारा ठरला। या बौलीची स्थापना बैसराज बुवा चिरोडी येथील यांनी 1981 साली बौलीची स्थापना केली। तेव्हापासून इथं सतत दरवर्षी मार्गशीर्ष त्रयोदशीला या महिन्यात मांडीचा कार्यक्रम असतो आणि तो खूप मोठ्या उत्साहात आनंदाने पार पडत असतो। आणि इथले जे ट्रस्टी आहेत आमचे म्हणजे वामनराव इंगळे, तसेच रामचंद्रजी शेंडे, तसेच अमरावती येथील वासुदेवराव लोखंडे, आमचे अध्यक्ष देवीदासजी खंडारे आणि राजगुरे कृष्णराव राजगुरे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो। तसेच आमचे माधव भाऊ शेंडे हे सतत खूप मोठ्या प्रमाणात हिरिरीने इथे सहभाग असतो त्यांचा। 2 दिवसापासून ते सतत इथंच कार्यरत असतात। तर कावली येथे पार पडलेला हा अखंड भजन सोहळा भाविकांकरिता आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला आहे। अशाच धार्मिक, सामाजिक आणि स्थानिक बातम्यांसाठी बघत राहा सिटी न्यूज।